नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 23 जुलै 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। कल्याणमध्ये रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी मुलीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते। आता या प्रकरणाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे। या नव्या व्हिडिओत आरोपी त्याचे नातेवाईक रुग्णालयात गोंधळ घालत असल्याचे दिसत आहे। त्यावेळी आरोपी हा रिसेप्शनच्या दिशेने जात आहे। यानंतर त्याचे नातेवाईक त्याला बाहेर काढतात, तसेच त्याची आई देखील त्याला अडवत असल्याचे दिसत आहे। यानंतर रिसेप्शनवर असणारी तरुणी तिथे येते आणि त्याच्या वहिनीला कानशिलात लगावते। हा व्हिडिओ मारहाणीच्या घटनेच्या काही सेकंद आधीच आहे, त्यामुळे चूक नेमकी कोणाची आहे, मारहाणीला सुरुवात नेमकी कोणी केली, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा मानला जात आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक करारनामा केला आहे। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असं संजय गायकवाड यांनी यामध्ये म्हटलं आहे। लढाईमध्ये शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे, इतर शस्त्र आणि साहित्याचा वापर होणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलं आहे। दोघांच्या लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील, तर या लढाईची तारीख आणि वेळ इम्तियाज जलील यांनी ठरवावी असं आवाहन गायकवाड यांनी दिलं आहे। लढाईमध्ये दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांचीच असेल असं गायकवाड यांनी म्हटलं आहे। यासह या प्रकरणामध्ये दोघेही पक्ष आणि धर्म यामध्ये आणणार नाही। लढाई सुरू असताना मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता यांना मध्ये घेतलं जाणार नाही। दरम्यान मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या मारहाणीनंतर इम्तियाज जलील यांनी मला मारहाण असल्याचे सांगितले आहे। बुलढाण्यामधल्या सभेत जलील यांनी मला मारहाणीचं आव्हान दिलं, त्या अनुषंगाने हा करारनामा दोघेही करत आहोत असं गायकवाड यांनी म्हटलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढलं गेल्यानंतर हे खातं मकरंद पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे। मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे, मात्र आता मकरंद पाटलांचं खातं माणिकराव कोकाटेंना देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय देणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका कला केंद्रात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने गोळीबार करून धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे। या गोळीबारात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती देखील मिळाली आहे। पोलिसांनी या अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी दुसऱ्या एका ट्विटद्वारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी म्हटले आहे की CID, CBI किंवा अगदी इंटरपोल मार्फत चौकशी केली तरी विधानसभेत महत्त्वाच्या चर्चेदरम्यान कृषी मंत्री पत्ते खेळत असल्याचे सत्य बदलणार नाही। त्यामुळे बेलगाम वर्तन करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी संपूर्ण राज्यातील जनतेची भावना आहे। मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना या राजकीय अपरिहार्यतेचे नेमके कारण काय हे समजत नाही। राजकीय अपरिहार्यता असू शकते, परंतु ती जनतेच्या भावनांचा उद्रेक होईपर्यंत इतकी नसावी असेही त्यांनी नमूद केले। विशेष म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्यांकडे असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याची जबाबदारी सांभाळावी, हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये सुचवले आहे। बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात तिने तिच्यासोबत घडत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे। या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की गेल्या 4-5 वर्षापासून तिचा स्वतःच्या घरात छळ होतो आहे, तसेच घरात मानसिक त्रासाला आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे आणि या व्हिडिओ मागील सत्य सांगत आता तिने थेट याबद्दल नाना पाटेकरांना जबाबदार धरला आहे। या संपूर्ण व्हिडिओमध्ये तनुश्री दत्ताने कोणाचेही नाव घेतलेले नाही, परंतु TV9 मराठीशी बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांचं स्पष्ट नाव घेऊन अनेक आरोप केले आहेत। डोंबिवली MIDC परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे।
एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या 2 कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। MIDC परिसरात ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही। या आगीची माहिती मिळताच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या 3 ते 4 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन त्यांचे हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे। कोट्यवधींची संपत्ती व महागडी वाहने असताना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यांनी मिळवल्याचा आक्षेप होता। त्यात तथ्य आढळल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रमाणपत्र रद्द केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे। पूजा खेडकर यांनी दिशाभूल करून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवल्याचा गोपनीय अहवाल स्थानिक प्रशासनाने सादर केला होता। या संदर्भात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द का करू नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली होती। त्यांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते। त्यानुसार पूजा खेडकर यांचे वकील दिलीप खेडकर यांनी वकिलांमार्फत म्हणणे मांडल्याचे सांगितले जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे। 22 जुलै 2025 रोजी पर्यटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले असून हा पूल आता पर्यटकांसाठी खुला झाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला असून हा काचेचा पूल पर्यटकांसाठी पर्यटनाचा आकर्षण केंद्रबिंदू ठरतोय। भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांनी देखील या पुलाची पाहणी केली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच चांगला पाऊस पडतो, त्यामुळे तेथील सौंदर्य चांगलंच बहरताना दिसतंय। अशातच पावसाळ्यात धबधबाचे रौद्ररूप जवळून अनुभवण्याची संधी या पुलामुळे पर्यटकांना मिळणार आहे। सिंधुरत्न योजनेतून हा पूल सुमारे 99.63 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आल्याची माहिती मिळते। या पुलामुळे पर्यटकांना धबधब्याचे अद्भुत दृश्य जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे। या पुलाचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातूनही टिपण्यात आले असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। बीडच्या परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। महादेव मुंडेंचा गळा कापून तोंड, मान आणि हातावर एकूण 16 वार करण्यात आल्याचे या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे। अंगावर काटा आणणारी ही माहिती समोर आल्याने सर्वच हादरून गेले आहेत। अति रक्तस्राव झाल्याने महादेव मुंडेंचा मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। हा अहवाल इतका वेदनादायी आहे की वाचतानाच डोळ्यात पाणी येते। इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या केली होती असं असूनही प्रशासन आरोपीची पाठराखण करत आहे। पोलीस अधीक्षकांनी तात्काळ वाल्मिक कराडची चौकशी केली पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे। या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। नाणेफेकीनंतर दोन्ही संघांनी त्यांच्या अंतिम 11ची घोषणा केली आहे। इंग्लंडच्या अंतिम 11 मध्ये एक बदल झाला आहे, तर भारताने मँचेस्टर कसोटीसाठी संघात 3 मोठे बदल केले आहेत। इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की लियाम डॉसन परतला आहे। त्याच वेळी भारताने या सामन्यात 3 बदलांसह प्रवेश केला आहे। करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळाली आहे। आकाशदीपच्या जागी अंशुल कंबोजला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे। याशिवाय नितीश रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूर संघात परतला आहे।